मित्रांनो, माझ्या साध्या खायच्या गोष्टी चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला पदार्थ आहे कढी गोळे. कढी गोळ्यासाठी बघा, इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, ती 4 तास भिजवून ठेवली आहे, तिचं पाणी काढून ठेवलं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला लागणार आहे ताक किंवा दही, तुम्ही त्याचं ताक पिऊ शकताय, त्यात पाणी भरपूर सारं पाणी लागणार आहे. 2 लवंगा, तमालपत्र, कढीपत्ता, तिखट, मीठ आणि हिंग. इथे मी मिक्सरमध्ये कढीसाठी सध्या मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट करतो आहे. तर इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढईत 2 चमचे तेल, त्यासोबत आत्ता जे वाटण आपण केलं आहे, अद्रक, लसूण, मिरची, 2 तमालपत्र, कढीपत्ता आणि लवंग हे वाटण. त्यासोबत कढी आहे म्हणजे जिरं लागणारच, आपण जिरं टाकणार आहोत आणि थोडीशी हळद. बाकी यात काहीच एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे. हे आपण चांगलं परतून घ्यायचं आता. आणि आपलं जे ताक आणि कढीचं मिश्रण आहे, म्हणजे ताक ज्याची आपण कढी करणार आहे ते सोडायचं आहे. मीठ टाकतोय आणि हे उकळतंय तोपर्यंत आपण साईडने हे मिक्सरमधून हरभऱ्याचं जे वाटण आहे ते बारीक करून घ्यायचं मीठ टाकून. हे जी हरभरा डाळ आहे त्यात मी 1 चमचा, चवीनुसार मीठ, 1 चमचा मीठ माझ्यासाठी भरपूर आहे. इथे कढी उकळत ठेवायची आणि कढीला बाइंडिंग येण्यासाठी त्यात थोडं बेसनसुद्धा ॲड करू शकता तुम्ही. आणि जी लोक थोडं गोड खातील त्यांना साखर स्वतःने ॲड केली जाईल. अशा पद्धतीने आपण हे कढी उकळू द्यायची चांगली. तुम्ही बघू शकताय इथे कढी आपली चांगली उकळली आहे. हे मिश्रण मी असं घट्ट ठेवायचं आहे, पाणी एकदम थोडं टाकलं याच्यात. आता आपण यात गोळे सोडायचे. जेव्हा कढी उकळणार तेव्हाच आपण काय करायचं, एक एक गोळा, म्हणजे हा बेसनचा जो हरभऱ्याचा आहे तो एक गोळा तिथे सोडायचा आहे छोटासा. उकळल्याच्या ठिकाणीच टाकायचा आहे. कढी उकळू द्यायची. अशा पद्धतीने आपण सगळे गोळे टाकून घेऊया. जर तुम्ही आता बघाल तर आपले सगळे गोळे खाली गेले आणि एक एक गोळा बघा असा अजूनही तो फुटला नाही, धरतच राहतो, कारण की गरम गरम याच्यात आपण टाकला आहे. तो हलवायचा नाही थोड्या वेळसुद्धा, जोपर्यंत ते पूर्णपणे खाली बसत नाही. आपले सगळे गोळे काढून झाल्यानंतर हे झाकण लावून एक 10 मिनटं ठेवा आणि अशा पद्धतीने तुमची कढी गोळ्याची रेसिपी छानपैकी रेडी होते. तर हे गोळे झालेले, दाबून बघायचे शिजले का नाही. आणि हे गोळे तुम्ही कसे पण करू शकता, नुसते पण खाल्ले तर मस्त लागतात. आणि तुमच्याकडे भात असेल तर इंद्रायणी भातासोबत तर ते अप्रतिम लागतं. याच्यावर तुम्ही हवी तर छानपैकी तेलाची फोडणी द्या आणि तुमची कढी गोळे अशा पद्धतीने रेडी होतात.